11वीची एक्झाम झाल्यानंतर मग मॅडमकडे आलो होतो. म्हणजे असं आम्ही काही 4-5 जण होतो, त्यांना आम्हाला गायडन्ससाठी मॅडमकडे आलो आम्ही. तर पहिला दिवस खूप छान होता. तेव्हा मॅडमने आमची एक टेस्ट घेतली होती, 11वीच्या अभ्यासक्रमावर घेतलेली. आणि ते आम्ही जे काही सोडवलं त्याच्यावरनं मॅडमना कळलं की आम्हाला कोणाला किती काय काय येतंय. मग त्यानुसार मॅडमनी त्याचा गायडन्स आम्हाला केला. सेल्फ स्टडी, नोट्स कसे काढायचे ते शिकवलं. ते आत्ताही आम्हाला खूप उपयोगी येतं, पुढं पण येईल. आणि अजून न्यूमरिकल्स वगैरे कसे सॉल्व्ह करायचे ते जास्ती आम्हाला कठीण वाटत होतं, ते मॅडमनी सोपं करून सांगितलं. परत छान शिकवलं, आम्हाला कळायचं. सगळ्यांकडे व्यवस्थित लक्ष देऊन, म्हणजे प्रत्येकाकडं वैयक्तिक लक्ष दिलं. आणि दर आठवड्याला 2 टेस्ट असायच्या. त्यावेळी आम्हाला पण ते नको वाटायचं, म्हणजे टेस्ट काय सारख्या. पण आता ते परीक्षेत त्याचा उपयोग झाला, त्याच्यामुळे आता कळतंय की त्या टेस्ट आवश्यक होत्या. अजून मॅडम तशा कडक आहेत, पण छान आहेत. ते म्हणजे आमच्याच भल्यासाठी त्या कडक होत होत्या. छान शिकवलं आणि आम्हाला त्याचा खूप छान उपयोग झाला. हवंय तिथे ऍडमिशन मिळाली. सो यू आर हॅपी. आता कुठे ऍडमिशन आहे? आता सांगलीला मी आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये ऍडमिशन. आता सेकंड इयरला जाणार? आता सेकंड इयरला जाणार. तू वैष्णवी? थँक्यू. मी वैष्णवी रवींद्र पवार. मी इथे आली फर्स्ट टाइम तेव्हा खूप कॉन्फिडन्स नव्हता स्टडीजचा, पण टीचरला जेव्हा भेटले त्यांनी टेस्ट घेतला, आमच्या कॅपेबिलिटी बघितली, तेव्हा खूप छान वाटलं. होप्स होते मनात खूप की पर्सेंटेज पडतील. त्यांनी पण फार छान मदत केली आम्हाला स्टडीजमध्ये. नोट्स काढण्याची ट्रिक्स सांगितल्या, त्या आम्हाला खूप हेल्प झाल्या एक्झामसाठी. त्यामुळे खूप छान वाटतं की त्यांच्या खाली आम्हाला त्यांनी टीच केलं आणि आम्हाला शिकायला मिळालं त्यांच्याकडून. सो थँक्यू. आता बीएससी करते मी. सो चांगलं चाललं त्यांचे हेल्प. ओके, ठीक आहे. फ्युचरसाठी दोघींना पण बेस्ट विशेस. हां, ओके, थँक्यू.